निवडणूक आयोगाने SIR ही मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली। यामध्ये सर्वाधिक शिक्षकांना BLOची जबाबदारी देण्यात आली आहे। 30 जूनपासून शाळा आणि SIR ही मोहीम एकाच दिवसापासून सुरू झाली। शैक्षणिक सत्राला सुरू होऊन अवघे 4 दिवस झाले। मात्र शाळेमध्ये ज्ञानदानाचा कार्य सोडून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला जावं लागत आहे। त्यामुळे मतदान यादी अद्ययावत करू की शाळेमध्ये ज्ञानदानाचा कार्य असा पेच प्रसंग या शिक्षक BLO पुढे आहे। शाळेतले 2 शिक्षक BLO करिता काम करीत आहे। वारंवार कार्यालयीन मीटिंग असल्यामुळे त्यांना मतदार यादी पुनरीक्षणाचे संबंधित साहित्य घेण्यासाठी ऑफिसला जायचे असल्यामुळे वर्गाचं अतोनात नुकसान होत आहे। त्या वर्गाचं आम्हाला इतरत्र शिक्षकाकडे जबाबदारी सोपवून देऊन दोन्ही वर्ग एकत्र बसावं लागतात। त्यामुळे विद्यार्थ्याचं एक प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होत आहे। आणि विदर्भातल्या शाळा नुकत्याच 30 जून 2024 पासून सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाने मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रमसुद्धा 30 जून ते 29 जुलैपर्यंत हाती घेतलेला आहे। शाळा सुरू होताच हा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्याचं या ठिकाणी खूप नुकसान होत आहे। विद्यार्थी शाळेत येतात पण शिक्षक राहत नाही, अशी या ठिकाणी BLO शिक्षक राहत नाही अशी या ठिकाणी व्यवस्था निर्माण झालेली आहे। शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावं आणि शिक्षकाव्यतिरिक्त जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना BLOचे काम देण्यात यावं अशी या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाकडे सर्व शिक्षकाच्या वतीने विनंती करतो आहे।